नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामी चरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा आज भगवान शंकरांची अति उच्च कोटीची सेवा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। ते म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण। ते का करावं, कसं करावं, कुणी करावं, त्याचे काय फायदे आहेत, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। हे असे देवता आहेत की ते भक्ताच्या म्हणजे जर मनापासून त्यांची आपण भक्ती केली तर ते लगेच प्रसन्न होणारे देवता आहेत। म्हणजे ते हा विचार करत नाहीत की ही गोष्ट जी आपण त्यांच्याकडे मागतो ती त्यांच्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे या गोष्टीचा ते विचार करत नाही। देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये गेलेत ते देवउठणी एकादशीपर्यंत। तर हा संपूर्ण 4 महिन्याचा काळ हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो। तर हे 4 महिने त्यांनी पूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शंकरांवर सोपवला आहे। तर त्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन्ही तत्व या वेळेला खूप जागृत झालेलं असतं। त्याच्यामुळे आपल्याला या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि शंकरांची खूप सेवा करायची। त्यांच्या वेगवेगळ्या उपासना पारायण हे आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये करायचे। तर त्यातलीच एक भगवान शंकरांची श्रावणातील अतिउच्च कोटीची सेवा लीलामृत ग्रंथाचं पारायण ते कसं करायचं तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कोण करू शकतं? स्त्री पुरुष अगदी घरातली कोणीही व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करू शकतं। यासाठी काही असे वेगळे नियम नाही आहेत की अमुक एक व्यक्तीनेच करावं असं काही नाही आहे। स्त्री पुरुष दोन्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतं। आणि शिवलीलामृत ग्रंथाची पोथी आपल्याला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे आपल्याला हा ग्रंथ मिळून जाईल। तर याचे 1 ते 15 अध्याय आहेत। तर बघा या ग्रंथाचं पारायण का करावं? संसारिक याच्यामध्ये असंख्य अडचणी असतात। म्हणजे कुणाला संतान प्राप्ती नाही आहे, तर कुणाला नोकरीमध्ये अडचणी आहेत, कुणाला काहीतरी शारीरिक व्याधी आहेत, आजारपण आहे, कोणाचं लग्न जमत नाही आहे, कोणाला स्वतःचं घर होत नाही आहे। तर अशा असंख्य अडचणी असतात। तर त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठीच आपल्याला हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। बघा पत्रिकेमध्ये गंडांतर योग असतो, म्हणजे गंडयोग असतो, कालसर्प योग असतो। तर जर आपल्या मुलांच्या किंवा आपल्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये जर असे दोष असतील तर आपल्याला आवर्जून शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण हे करायचे। तर याच्याने काय होतं, आपले ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष हे दोष निवारण होण्यासाठी आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर या ग्रंथामुळे या दोषांचं निवारण होत असतं। बघा असं म्हटलं जातं की जे आपल्या नशिबात आहे किंवा जे आपल्यासाठी आहे तेच आपल्याला मिळेल। पण भगवान शंकरांची उपासना केल्याने जे आपल्या नशिबात पण नाही आहे ते देण्याची ताकद भगवान शंकरांमध्ये असते। म्हणजे जे आपल्या नशिबातही नव्हतं ते आपल्याला मिळत असतं। म्हणून आपण मनोभावे भगवान शंकरांची उपासना करायची। तर बघा आता आपण बघितलं की हे का करावं। आता आपण कधी करावं? शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण हे आपण कधीही करू शकतो। कुठल्याही महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी आपण सुरुवात करू शकतो। पण आता श्रावण महिना येतोय, तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होतोय। तर 25 जुलैपासून ते श्रावण महिना संपेपर्यंत आपण कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकतो। फक्त एक गोष्ट स्त्रियांनी लक्षात घ्यायची आहे की आपला मासिक धर्म बघून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। दुसरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर शक्य नसेल तर आपण वर्षभरामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण करू शकतो। पण बघा श्रावण महिन्यामध्ये हे भगवान शंकरांचं उपासना केल्याने आपल्याला कैक पटीने फलदायी ठरत असते। म्हणजे जे इतर वेळी करतो त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त फळ आपल्याला श्रावण महिन्यामध्ये केलेल्या उपासनेचं मिळत असतं, कारण तेव्हा हे तत्व अधिक जागृत झालेलं असतं। त्यामुळे या ग्रंथाचं पारायण आपण हे श्रावण महिन्यातच करावं, म्हणजे आवर्जून करावं। तर बघा आपल्याला मासिक धर्म, सुतक, सोयर या गोष्टी बघून आपल्याला या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे। तर आता याचे आपण नियम बघूया। तर आपल्याला या फार म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे फार काही नियम नाही आहेत, अगदी साधे सोपे नियम आहेत। तर या काळामध्ये आपल्याला परान्न वर्ज्य आहे। आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे। श्रावण महिना असल्यामुळे मांसाहार कोणी करणार नाही, पण जर कोणी करणार असेल तर पारायण काळामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे। ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आणि आपण रात्री झोपताना बेडवर किंवा गादीवर झोपायचं नाही आहे। जर गुडघ्याचे किंवा कमरेचा त्रास असेल तर आपण पलंगावर वगैरे झोपू शकतो। दुसरं म्हणजे आपल्याला पारायण काळामध्ये घरामध्ये वादविवाद टाळायचे आहेत।
दिवसभर आपल्याला नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। जसा वेळ मिळेल तसं काम करता करताही तुम्ही हे करू शकता। या ग्रंथाचं पारायण तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकता। पण बघा, प्रदोष काळ हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे, म्हणजे या काळामध्ये जर सेवा केली तर ती अधिक फलदायी असते। प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा 1.5 तास आणि सूर्यास्तानंतर 1.5 तास, म्हणजे अगदी संध्याकाळी 4 पासून ते 8 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। पण या वेळेमध्ये जर शक्य नसेल तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्या वेळेत शक्य होणार आहे त्या वेळेत तुम्ही हे पारायण करू शकता। फक्त अट इतकीच आहे की आज पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी पारायणाचे 2 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी पण सकाळीच वाचा, तिसऱ्या दिवशी पण सेम तसंच। जर दुपारी वाचलं तर दुसऱ्या दिवशी पण दुपारी वाचा, जर संध्याकाळी वाचलं तर पहिल्या दिवशी संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी पण संध्याकाळी, अशाप्रमाणे आपल्याला वाचायचे। म्हणजे पहिल्या दिवशी जो आपण वेळ ठरवू त्याच वेळेला आपल्याला 7ही दिवस हे पोथी वाचायची। दुसरं म्हणजे आपल्याला पोथी ज्या दिवशी आपण सुरुवात करणार त्याच्या आदल्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचे, त्यांना जल अर्पण करायचे, छान भस्म लावायचे, पांढरं फूल अर्पण करायचे आणि मनोभावे त्यांना एक बेलपत्र पण अर्पण करायचे आणि मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे, आपली काय अडचण आहे ती सांगायची आहे आणि आपण कशासाठी ही सेवा करतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगायचेत आणि 108 वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय असा जप करायचा आहे आणि नमस्कार करून घरी यायचे। बघा, जर जवळ महादेवांचं मंदिर नसेल तर आपण घरात आपल्या देवाऱ्याच्या समोर बसून पण या गोष्टी केल्या तरी चालणार आहे। मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून छान आंघोळ वगैरे करायची आहे, देवपूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे, त्यांनाही आपल्याला प्रार्थना करायची आहे, कारण प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांचं पूजन हे करत असतो। नंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीवर पहिल्या दिवशी छान अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे। 108 वेळा म्हणू शकता, शिवनामावली म्हणू शकता किंवा जप करत करत तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर पिंडीला छान पुसून घ्यायचे, नंतर त्याला अत्तर लावायचे, भस्म लावायचे, आपल्याकडे पांढरं फूल, बेलपत्र जे काय असेल ते त्यांना अर्पण करायचे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की मी आजपासून हे पारायण करते तर ते निर्विघ्नपणे पार पडून घ्या। आणि जर आपण संकल्पयुक्त करणार असू आपल्या कुठल्या अडचणीसाठी तर संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे, तर तो बघून तुम्ही संकल्पही करू शकता। संकल्प हा आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे, नंतर फक्त ठरल्याप्रमाणे आपल्याला अध्याय वाचायचे। बघा, आता छान पूजा झाल्यावर जर आपण सकाळी वाचत असू तर सकाळी, संध्याकाळी वाचणार असाल तर संध्याकाळी काही नाही, आपल्याला देवासमोर बसायचे। 7 दिवस आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे, म्हणजे जर तो मध्ये शांत झाला तर तुम्हाला तो परत प्रज्वलित करायचा आहे, पण तो 7 दिवस अखंड चालेल अशी आपल्याला त्याच्यामध्ये वाद घालून ठेवायची आहे। नंतर आपण ग्रंथ वाचणार आहे त्या ग्रंथाला एक स्वच्छ कापड घ्यायचे गुंडाळण्यासाठी। ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही आहे, तर त्याला पाट किंवा चौरंग किंवा काहीतरी छोटंसं आसन त्या ग्रंथाला ठेवायचं आहे आणि तो ग्रंथ 7ही दिवस देवापुढे बसून वाचायचा आहे, तर तो 7ही दिवस आपल्याला तिथेच ठेवायचा आहे, तो इकडे तिकडे हलवायचा नाही। आणि आपल्याला पूजा मांडणी वेगळी करायची गरज नाही आहे या पारायणासाठी, आपण देवासमोर बसूनच हा ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर बघा, पूजा झाल्यावर दिवा लावून घेतला, आपण पोथीसाठी आसन घ्यायचं आहे आणि जर स्त्रिया वाचणार असतील किंवा पुरुष वाचणार असतील तर वाचण्यापूर्वी त्यांना कपाळाला छान भस्म लावून घ्यायचे, दोन्ही हातांना म्हणजे इथे दंडांना आपल्याला दोन्ही भस्म लावायचे। स्त्रिया वाचणार असतील तर पांढरी साडी असेल तर पांढरी साडी घालून आपण वाचावं ग्रंथ, आणि जर पुरुष वाचणार असेल तर त्यांनी स्वच्छ धुतलेले पांढरे वस्त्र घालून वाचायचे। त्यांनी पण सेम कपाळाला भस्म, हातालाही भस्म लावायचे आणि मग ग्रंथ वाचायला सुरुवात करायची। ग्रंथ वाचण्याआधी ग्रंथाला छान भस्म लावून घ्यायचे, पांढरं फूल अर्पण करायचे, ग्रंथाला पण नमस्कार करायचे आणि मग वाचायला सुरुवात करायची। तर पहिल्या दिवशी आपण 1 ते 2 अध्याय वाचणार आहोत, दुसऱ्या दिवशी आपण 3 ते 4 याप्रमाणे आपल्याला दररोज 2-2 अध्याय वाचायचे। आता अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला आपण जो काही घरामध्ये स्वयंपाक केला आहे त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान शंकरांना बघा गोड पदार्थ, पांढरे पदार्थ अतिप्रिय आहेत, म्हणून मग तुम्ही खीर बनवू शकता किंवा आपले राजगिरा लाडू असं काही तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता।
दररोज आपल्याला ग्रंथ वाचून झाल्यावर आरती करायची आहे। ही आरती दररोज करायची। पूजा मांडणी आपण एकदा केली, आता दररोज आपण देवपूजा तर करणार आहोत, मग दररोजच पिंडीवर अभिषेक केला पाहिजे असं काही नाही। तुमची इच्छा असेल, वेळ असेल तर तुम्ही करू शकता याप्रमाणे। नंतर मग दररोज आपल्याला पोथी हलवायची नाही, त्याच ठिकाणी ठेवू द्यायची आहे। वाचन झाल्यावर छान नमस्कार करायचा आहे आणि 7 दिवसाच्या पारायण काळामध्ये आपल्याला शक्य झालं तर कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे। 7ही दिवस उपवास करायचा असं काही नाही आहे, तुम्ही नेहमीचा आहार तुमचा घेऊ शकता। फक्त जर त्या 7 दिवसामध्ये तुमचा श्रावणातला सोमवार वगैरे असेल किंवा गुरुवारचे उपवास असेल तर तो उपवास तुम्हाला धरायचा। तर बघा याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। आणि आता जे नवीन शिवलीलामृत ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये 15 अध्याय आहेत। मग आपण दररोज 2-2 वाचून 7व्या दिवशी आपल्याला 3 अध्याय वाचायचे याप्रमाणे। आणि 15वा अध्याय वाचायलाच हवा असं काही नाही आहे, 1 ते 14 अध्याय पण तुम्ही वाचू शकता। दुसरं म्हणजे जर आपल्याला 1 दिवसीय पारायण करायचं असेल तर तेही याचप्रमाणे करायचे, पण 1 दिवसात आपल्याला म्हणजे पूर्ण दिवसभर वाचावं लागतं आणि पूर्ण दिवसभर शक्य होत नाही। मध्ये जर तुम्ही चहा वगैरे घेण्यासाठी बाथरूमला जाण्यासाठी उठला तरी चालेल, पण शक्यतो 7 दिवसाचं करावं। याचप्रमाणे आपण 1 ते 3 दिवसाचंही करू शकतो। 1 ते 3 दिवसाला आपल्याला दररोज 5-5 अध्याय वाचायचेत। तर शिवलीलामृत ग्रंथाचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत, त्यामुळे 3 दिवसाचं करायचं म्हटलं तरी वेळ फार लागणार आहे। तर मी म्हणेल की 1 ते 7 दिवस याप्रमाणेच आपण पारायण करा, कारण याप्रमाणे केल्यामुळं आपल्याला कुठलाही थकवा जाणवणार नाही आणि अगदी पाऊण तास ते 1 तासामध्ये 2 अध्याय वाचून होतात। तर 1 ते 7 दिवसाचं आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे आणि याच्यासाठी खूप काही पूजा मांडणी वेगळी करायची नाही आहे किंवा खूप नियमांचं पालनही करायचं नाही आहे। आपण श्रावणामध्ये तसंही मांसाहार करत नाही, कुठे बाहेरही जात नाही, तर त्यामुळे आवर्जून करायचे, कारण या वेळेमध्ये केलेली कुठलीही सेवा ही भगवान शंकरांपर्यंत पोचते आणि भगवान शंकरांना फक्त आपण आपल्या अंतःकरणातून भक्तिभावाने केलेली सेवा पाहिजे, बाकी काही नको आहे। त्यामुळे ही सेवा आपण आवर्जून करायची आहे। बघा आता पूजा मांडणी झालं, आता उद्यापन कसं करायचं, तर आपण 1 ते 7 दिवसाचं पारायण करणार। 8व्या दिवशी आपल्याला छान खिरीचा नैवेद्य करायचा आहे, कारण भगवान शंकरांना पांढरे पदार्थ अतिप्रिय आहेत, त्यामुळे आपण खिरीचा नैवेद्य करायचा, तो त्यांना आपण नैवेद्य दाखवू शकतो। पण भगवान शंकरांच्या पूजेमध्ये आपल्याला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे, कारण भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही, ते पिंडीवर पण अर्पण करायचं नाही आहे। ही एक गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे। आणि आपल्याला पारायण संपल्यावर आपल्याला 8व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी ही गोष्ट करू शकता तुम्ही, जवळच्या मंदिरात जायचं आहे। मंदिरामध्ये ते गुरुजी असतील तर त्यांना पांढरं वस्त्र, धोतर वगैरे असं देऊ शकता आणि यथाशक्ती आपल्या तांदूळ आणि दक्षिणा हे आपल्याला त्या गुरुजींना द्यायचं आहे। बस एवढंच आपल्याला उद्यापन करायचं आहे। आणि जर आपल्या जवळपास मुलं असतील तर राजगिरा लाडू किंवा मंदिरामध्ये असं आपल्याला जे शक्य आहे त्या गोष्टीचं आपण त्या दिवशी दान करायचं आहे। म्हणजे भगवान शंकरांना प्रिय असणारे पांढऱ्या वस्तू किंवा राजगिरा लाडू, उपवासाचे कुठलेही आणखीन पदार्थ असं काही तुम्ही यथाशक्ती दान करायचे। याप्रमाणे आपल्याला हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। अगदी साध्या सोपी पद्धत आहे, फार काही नियम नाही आहेत, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला भगवान शंकरांची अतिउच्च कोटीची सेवा आणि अतिप्रिय सेवा ही आवर्जून करायची आहे। बघा 7च दिवस लागणार आहेत, दररोज 1 तास लागेल, पाऊण तास लागेल, याप्रमाणे आपल्याला हे पारायण करायचं आहे। आणि मी आशा करते की प्रत्येकजण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करेल। तर ही छोटीशी सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।